विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. स्पर्धा परीक्षेच्या या दैदिप्यमान क्षेत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रशासनात अधिकारी बनण्याचं स्वप्न बघणारे आणि त्या दृष्टिकोनातून धडपड करणाऱ्या सर्वांचं आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या परीक्षा, कोणत्याही परीक्षा असो, आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंतिक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याच दृष्टिकोनातून आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. मग महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात पाहिजे, साधारणतः सरळ सेवा परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षा बघितल्या तर महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न असणार म्हणजे असणार. महाराष्ट्राच्या प्रशासनात जायचं तर महाराष्ट्रातील डोंगरदऱ्या, महाराष्ट्रातील घाटमार्ग, महाराष्ट्रातील रस्ते महामार्ग, महाराष्ट्रातील वनसंपदा, प्राणीसंपदा, लोकसंख्या, वाहतुकीचे मार्ग, उद्योगधंदे याच्याविषयी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. तर आपला मुद्दा आहे, आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. पण आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो, या महाराष्ट्र राज्याचा संदर्भ जर बघितला तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात सुद्धा आपल्या परीक्षांना काही प्रश्न विचारले जातात. काही संदर्भांच्या मध्ये सांगितलं जातं की महाराष्ट्राचं प्राचीन नाव सांगितलं जातं ते म्हणजे महारथ. नंतर याच नावाचं महारठ्ठ असा प्रकार झाला. महारठ्ठ हे महाराष्ट्राचं नाव झालं. आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या संदर्भात नावांमध्ये वेगवेगळी प्रगती झाली. अगदी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील व्यक्ती, त्यामध्ये एक महत्वाचं नाव आहे महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे. 1963 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आणि या पांडुरंग वामन काणे यांनी सुद्धा महाराष्ट्र या नावाविषयी काही संदर्भ मांडून ठेवले आहेत. याचबरोबर इरावती कर्वे, ज्या मानव वंशशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे, अँथ्रोपॉलॉजी किंवा मानव वंशशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांनी सुद्धा महाराष्ट्र या नावाचा इतिहास, या नावाची वेगवेगळी पुस्तकं लिहून या महाराष्ट्र नावाच्या संदर्भात काही विवेचन केलेली आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे महत्वाचे आहे, त्यामुळे इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये लक्षात आणून देतो. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्राचा भूगोल जेव्हा आपल्याला बघायचा तेव्हा आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्राचा भूगोल बघताना महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो तर लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात जेव्हा केव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, सर्वांना माहित आहे. पण 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली, त्या आधीचा महाराष्ट्राचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा भूगोल जरी म्हटला तरी तो कसा आहे, याचा जर संदर्भ बघितला तर हा जो नकाशा दिसतो आहे, या नकाशाचा साधारणतः संदर्भ बघितला तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र होताना या भागात मुंबई नावाचे राज्य होते. आणि मग अशा प्रकारचे या भागात जे राज्य होते त्या राज्याचं नाव होतं मुंबई. आणि अशा प्रकारचे हे मुंबई राज्य, अशा प्रकारचं या भागात असणारं हे मुंबई राज्य. मग नंतर मराठी भाषिकांचा जो प्रदेश आहे त्यामध्ये इकडचा असणारा हा विदर्भ आणि इकडचा असणारा हा मराठवाडा, यांनी सुद्धा विनंती केली की मराठी भाषिकांचं महाराष्ट्र नावाचं एक राज्य स्थापन व्हावं. मग मराठी भाषिकांचं राज्य स्थापन व्हायला हवं, मग विदर्भ आणि मराठवाडा आणि बाकीचा महाराष्ट्र एकत्र आणायला हवा. म्हणून महाराष्ट्रात जी चळवळ सुरू झाली तिलाच आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं संबोधतो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हणतो. मग महाराष्ट्रात जी चळवळ सुरू झाली या चळवळीलाच आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणतो. आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा माइलस्टोन आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलेला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. कोणत्याही सरळ सेवा परीक्षेला जर गेलात हे प्रश्न हमखास आणि हमखास आपल्याला विचारले जातात. 1946 संयुक्त महाराष्ट्र समिती. आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीचं पहिलं अधिवेशन जळगाव या ठिकाणी झालं आणि त्याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. नावं फार महत्वाची आहे. भूगोलाचा अभ्यास करायचा, वेगवेगळे संदर्भ आपल्याला क्लिअर करावे लागतात. या संदर्भात आपण चर्चा करतो. तर शंकरराव देव हे अध्यक्ष आहे. मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
स्वातंत्र्याच्या घटना समिती जी स्थापन झालेली होती, या घटना समितीचे अध्यक्ष बाबू राजेंद्र प्रसाद यांनी तेलुगू भाषिक म्हणायचे आम्हाला आमचं आंध्र प्रदेश नावाचं राज्य द्या, कन्नड भाषिक म्हणायचे आम्हाला आमचं कर्नाटक किंवा म्हैसूर नावाचं राज्य द्या, मल्याळी भाषिक म्हणायचे आम्हाला आमचं केरळ नावाचं राज्य द्या, तमिळ भाषिक म्हणायचे आम्हाला आमचं तमिळनाडू नावाचं राज्य द्या, म्हणजे वेगवेगळ्या गुजराती भाषिक म्हणायचे आम्हाला आमचं गुजरात नावाचं राज्य. मग या भाषेच्या आधारावर प्रांतांची निर्मिती करावी की नाही, या प्रश्नावर विचार करण्यासाठी 1948 साली भाषावार प्रांत रचना आयोगाची स्थापना घटना समितीचे अध्यक्ष बाबू राजेंद्र प्रसाद यांनी केली. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस के दार किंवा एस के धर यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली. लक्षात असू द्या, भाषावार प्रांत रचना आयोग 1948 चा आहे, तो घटना समितीने स्थापन. आणि या भाषावार प्रांत रचना आयोगाला सांगितलं की आम्हाला अहवाल द्या. पण भाषावार प्रांत रचना आयोगाने सांगितलं की भारतासमोर निर्वासितांचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, निरक्षरतेचा प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या जाती जमातींमधल्या संघर्षाचा प्रश्न आहे, धार्मिक द्वेषाचा प्रश्न आहे आणि देशाच्या सीमांच्या संरक्षणाचा पण प्रश्न. मग जर एवढे मोठे प्रश्न भारतासमोर वासून उभे असताना तुम्ही जर भाषावार प्रांत रचना करत बसले तर त्यातून पुन्हा एकदा भाषेच्या अस्मिता जागृत होऊन जसा पाकिस्तान धर्माच्या आधारावर निर्माण झाला तशा भाषेच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी होईल. त्यामुळे भाषावार प्रांत रचना करू नका असं सांगणारा आयोग आहे एस के धर आयोग, किंवा ज्याला भाषावार प्रांत रचना आयोग म्हटलं जातं. त्यानुसार नेहरूंनी कोणत्याच राज्याची स्थापना केली नाही. नेहरू भारताचे पहिले प्रधानमंत्री, कोणत्याही राज्याची स्थापना केली नाही. परंतु या भागात जे तेलुगू भाषिकांचं राज्य आहे, या भागात जे राज्य होतं ते तेलुगू भाषिकांचं राज्य. आणि तर या भागात जे राज्य होतं ते म्हणजे मद्रास नावाचं एवढं मोठं राज्य होतं. आणि या मद्रास राज्याच्या भागात तेलुगू भाषिकांनी सांगितलं की आम्हाला आमचं तामिळनाडू राज्य हवं आहे. सॉरी, या भागात मद्रास नावाचं एवढं मोठं राज्य होतं आणि या मद्रास या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये या तेलुगू भाषिकांनी सांगितलं की आम्हाला आमचं आंध्र प्रदेश नावाचं राज्य हवं आहे. आणि ते देत नाही म्हटल्यावर पोट्टी श्रीरामलू नावाचे सर्वोदयी कार्यकर्ते उपोषणाला बसले. आणि बाबा फक्त उपोषण करून नाही गेले, बाबांनी 52 दिवस उपोषण केलं, 53व्या दिवशी बाबा गेले. पण जाताना आगडोंब उसळला आणि बाबांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र तेलुगू भाषिकांनी संपूर्ण भारतामध्ये मद्रास, हैदराबाद, संपूर्ण भारताच्या वेगळ्या शहरांमध्ये प्रचंड अराजकता माजवली, प्रचंड दंगली घडून आल्या आणि नेहरूंना लक्षात आलं यांची मागणी बरोबर आहे आणि या तेलुगू भाषिकांना भाषेच्या आधारावर राज्य द्यावं लागेल. त्यामुळे लक्षात असू द्या, परीक्षेचा अति महत्वाचा प्रश्न आहे, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतात निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं? तर भाषावार प्रांत रचनेनुसार भारतात निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. म्हणून पुढचा महत्वाचा संदर्भ आहे, नेहरूंनी 1 ऑक्टोबर 1953 घाईघाईने आंध्र प्रदेश या भाषावार प्रांत रचनेच्या आधारावर भारतातील पहिल्या राज्याची स्थापना केली. पण नेहरूंना माहित होतं सगळ्यांना मिळत नाही तोपर्यंत सगळे शांत आहे, पण एकाला मिळालं बाकीचे भेकाड पसरणार आहे, आम्हाला का नाही, यांना दिलं मग आम्हाला का नाही. म्हणून नेहरूंनी ठरवलं की आपल्या भारतातल्या सगळ्या राज्यांचीच पुनर्रचना करावी लागेल. म्हणून राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली. अति महत्वाचा परीक्षेचा प्रश्न आहे, भाषावार प्रांत रचना आयोग वेगळा आहे आणि राज्य पुनर्रचना आयोग वेगळा आहे. दोघांचे संदर्भ, दोघांचे अध्यक्ष, दोघांच्या समित्या, दोघांचे रिपोर्ट सुद्धा वेगळे. तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि या राज्य पुनर्रचना आयोगाने मग बराच काळ अभ्यास केला. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष होते फाजल अली आणि 2 सदस्य राज्य पुनर्रचना आयोगामध्ये होते. एक होते के.एम. पन्नीकर आणि दुसरे महत्वाचे आहे हृदयनाथ कुंझरू. नाव लक्षात ठेवा, परीक्षेला कुठे ना कुठे त्याचा फायदा होतो. त्यानंतर मग आपला मुद्दा आहे, या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले. तर भारताची विभागणी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारची करण्यात आली. राज्य पुनर्रचना
आयोगाच्या रिपोर्टनुसार. पण गडबड अशी झाली, मुख्यतः गडबड महाराष्ट्राच्या संदर्भातच झाली. महाराष्ट्राच्या संदर्भात जी गडबड आहे, या राज्य पुनर्रचना आयोगाला म्हणणं होतं की आमचं मराठी भाषिकांचं महाराष्ट्र नावाचं राज्य द्या. तर राज्य पुनर्रचना आयोगाने मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य तर काही दिलं नाही. उलट हे गुजराती भाषिक, त्याचबरोबर हा विदर्भ, इकडचा असणारा हा मराठवाडा, हा सगळा एकत्र केला आणि आधीच्या काळात आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारा हा जो भाग आहे तो म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी हा जो भाग आहे हा महाराष्ट्रापासून वेगळा केला आणि हा इकडच्या या म्हैसूर राज्याला जोडून टाकला. त्यामुळे लक्षात आला की महाराष्ट्र राज्य तर काही दिलं नाही. आम्हाला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य पाहिजे होतं. गुजराती आणि मराठी भाषिकांचं एकत्र राज्य, ज्याला द्विभाषिक मुंबई राज्य म्हटलं जातं, अशा प्रकारचं द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन केलंय. पण मग मुद्दा असा आहे, महाराष्ट्र राज्य दिलं नाही आणि बेळगाव, कारवार, निपाणी काढून घेतले, तर अन्याय आहे. त्यामुळे परत एकदा लक्षात आला की संयुक्त महाराष्ट्र समिती नाही, आता महाराष्ट्र एकीकरण समिती. महाराष्ट्र एकीकरण समितीची जबरदस्त आंदोलन आहे. अध्यक्ष आहे एस.एम. जोशी आणि त्याचे प्रवक्ते आहेत प्रल्हाद केशव अत्रे. जबरदस्त माणूस आहे एकदम. प्रल्हाद केशव अत्रे महाराष्ट्राच्या इतिहासातला वक्ता जसं सहेष्टू, असं ज्यांचं वर्णन केलं जातं. अगदी मराठीच्या पेपरला प्रश्न विचारला जातो. मराठीच्या पेपरला प्रश्न विचारला जातो, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कुणाचं आहे? किंवा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मराठा हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं? महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मराठा हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं मराठा वेगळं आहे, आचार्य अत्रेंच्या माध्यमातून सुरू केलेलं मराठा वेगळं आहे. दोन संदर्भ आहे आणि दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत. लक्षात आले असतील आपल्या. त्यानंतर मात्र आपल्याला चर्चा करायची आहे की संयुक्त महाराष्ट्र साठी प्रचंड मोठा लढा झाला आणि मग नंतरच्या काळात मात्र नेहरूंना लक्षात आलं आणि मग 1 मे 1960 रोजी बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960, बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट, या ऍक्टनुसार महाराष्ट्रापासून गुजरात नावाचा भाग वेगळा काढला गेला आणि आधीच्या मुंबई राज्याला नाव दिलं गेलं महाराष्ट्र. आणि मग अशा प्रकारचं आता जो आपण भूगोल बघणार आहोत, त्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 आणि पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतरावजी चव्हाण. मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? माझा प्रश्न परत एकदा ऐका, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचं आहे, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, असा माझा प्रश्न आहे. ओके, इंट्रोडक्शन झालं. यानंतर मात्र महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1 मे 1960 ला. मुद्दामून आपल्यासाठी नकाशा आणलेला आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. तेव्हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26 जिल्हे. लक्षात घ्या, परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न. तर या 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे होते. मग सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहे? जवळजवळ आपण म्हणजे आत्ताचा आकडा 2026 जर बघितले तर आतापर्यंत आपल्याला 36 जिल्हे बघायला मिळतात. मग परीक्षकांचा आवडता प्रश्न आहे सरळ सेवा परीक्षांचा किंवा कोणत्याही परीक्षकांचा, 2636 कसे झाले? मग 2636 कसे झाले किंवा कोणत्या क्रमाने झाले? अत्यंत आवडता आणि महत्वाचा टॉपिक आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, आपण सर्व मुद्दे कव्हर करणार आहोत. तर आपला मुद्दा आहे 2636 कसे झाले, हा आपला पहिला महत्वाचा मुद्दा आहे. मग महाराष्ट्र राज्य निर्माण झाले 1960 मध्ये. 60 नंतर 70 आणि 80 20 वर्षात महाराष्ट्रात कोणताही नवीन जिल्हा निर्माण झालेला नाही. पण यानंतर मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर A.R. अंतुले आणि बॅरिस्टर A.R. अंतुले मुख्यमंत्री असताना चर्चा झाली की महाराष्ट्राच्या कोकणाच्या या भागात जिल्हा होता कुलाबा आणि या कुलाबा जिल्ह्याची ओळख किंवा कुलाबा जिल्ह्याची आयडेंटिटी आहे स्वराज्याची राजधानी, ती म्हणजे रायगड. मग कुलाबा जिल्ह्याच्या भागातले असणारे बॅरिस्टर A.R. अंतुले, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण? लक्षात असू द्या, अब्दुल रहमान अंतुले. तर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याने ठरवलं की या जिल्ह्याची जर आयडेंटिटी रायगड आहे, मग याला कुलाबा नाव आपण का द्यावं? म्हणून 1981 मध्ये कुलाबा जिल्ह्याचं नाव चेंज केलं गेलं आणि त्याचं नाव केलं रायगड.
कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड कधी झालं? परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. तर कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड झालं 1900. याच काळात लक्षात आलं, की महाराष्ट्रात काही नवीन जिल्हे निर्माण करावे लागतील आणि महाराष्ट्रात जर नवीन जिल्हे निर्माण करायचे म्हणून 1981 मध्ये महाराष्ट्रात पुन्हा 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. तर 1981 मध्ये महाराष्ट्रात जिल्हे होते आधी 26, आता 27वा महाराष्ट्रातील जिल्हा निर्माण करण्यात आला. हा जो औरंगाबादचा भाग आहे या भागातून इकडचा भाग वेगळा काढण्यात आला आणि इकडे नवीन जिल्हा निर्माण केला गेला जालना. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे परीक्षेचा, लक्षात असू द्या. जालना महाराष्ट्रातील 27वा जिल्हा झाला जालना. यानंतर ह्याच वर्षी लक्षात आलं की एवढा मोठा हा रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरीच्या दक्षिण भागाकडे कोणीच लक्ष देत नाही, नुसती घनदाट अरण्य आहे. त्यामुळे रत्नागिरीचा दक्षिण भाग हा वेगळा काढला गेला आणि या भागात नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. जिल्ह्याला नाव काय द्यावं म्हणून ठरला की मालवणच्या जवळ समुद्रात जो काही किल्ला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, ती त्याची ओळख आहे म्हणून जिल्ह्याला नाव दिलं सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या झाली 28. तर 1981 पर्यंत 28 जिल्हे झाले. परत 1982 मध्ये लक्षात आलं की अजून काही आपल्याला नवीन जिल्हे निर्माण लागतील म्हणून 1982 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवीन 2 जिल्हे स्थापन करण्यात आले. त्यामध्ये एक जिल्हा खरं तर आहे 16 ऑगस्ट. परीक्षेला ह्या लेवलला सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये या उस्मानाबाद मधून इकडचा भाग हा वेगळा काढण्यात आला आणि या भागात इकडे नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला, त्याला नाव दिलं लातूर. म्हणजेच महाराष्ट्रातील 29वा जिल्हा ठरला लातूर. आणि याच वर्षी 1982 मध्ये महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा होता चांदा, तेव्हा नाव होतं चांदा. त्या चांदा जिल्ह्याचा इकडचा भाग वेगळा करण्यात आला आणि त्याला नाव दिलं गडचिरोली. त्याला नाव दिलं गडचिरोली आणि चांदाचं नाव झालं चंद्रपूर. चांदाचं चंद्रपूर झालं, पण पूर्वेकडचा भाग वेगळा काढला गेला आणि 26 ऑगस्टला महाराष्ट्रातील 30वा जिल्हा निर्माण झाला. जिल्ह्याला नाव आहे गडचिरोली. तर जिल्ह्यांची संख्या झाली मित्र 30. यानंतर मात्र 1990च्या आसपास परत महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलं की हा बृहन्मुंबई जिल्हा आहे, पण जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटीच्या पुढे जायला लागलेली आहे. मग एवढ्या 1 कोटीपेक्षा जास्त लोकांचं प्रश्न सोडवणं एका जिल्हाधिकाऱ्याला शक्य नाही, म्हणून जिल्ह्यांचं विभाजन करावं लागेल. म्हणून मुंबई शहराचा मूळ भाग आहे तो तसाच ठेवून जी उपनगरं आहे अंधेरी, कुर्ला, बोरिवली, तर अशा प्रकारची ही उपनगरं वेगळी काढली गेली आणि महाराष्ट्रातील 31वा जिल्हा निर्माण करण्यात आला मुंबई उपनगर. परीक्षेला महत्वाचा प्रश्न विचारला जातो, मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील जिल्हा ठरला. मित्र हो, आता सांगून ठेवतो, स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, पण अभ्यास करायचा तर आपल्याला डिटेल अभ्यास करावा लागेल, कन्सेप्च्युअल अभ्यास करावा लागेल आणि अप्रोच बिल्डिंग अभ्यास करावा लागेल. तुम्ही पुस्तकं खूप वाचत असाल, पण पुस्तकं वाचून तुम्हाला मार्क मिळू शकतात, पण मेरिट मध्ये नाही येऊ शकत. मेरिट मध्ये अनालिसिस लागतं. 31वा जिल्हा नेमका कोणता आहे वा जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा. अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला विचारले जातात आणि हे अनालिसिस आपल्याला चांगल्या टीचिंग मधून किंवा चांगल्या संपर्कातूनच मिळू शकतो. तर आपला जो मुद्दा आहे महाराष्ट्रात 31वा जिल्हा. यानंतर पुन्हा काही वर्ष शांतता आहे आणि 1998 मध्ये युतीचं सरकार आहे, मनोहर जोशी मुख्यमंत्री आहे आणि या काळात परत सरकारला लक्षात आलं की निवडणुका जवळ आलेल्या आहे, त्याआधी आपण काही नवीन जिल्हे निर्माण करावे. म्हणून 1998 ला परत 2 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आणि त्यामध्ये धुळे जिल्ह्यातून आदिवासींचा भाग वेगळा काढला आणि आपल्या परीक्षेचा महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? तर हा नंदुरबार नावाचा जिल्हा निर्माण करण्यात, नवापूर नाही नंदुरबार आहे. तर हा जो जिल्हा निर्माण करण्यात आला त्याला नाव दिलं नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्याची स्थापना 1998 ला आहे. याचबरोबर 1998 रोजीच या अकोला जिल्ह्यातून इकडचा भाग वेगळा काढला गेला आणि या भागात वाशिम नावाचा जिल्हा स्थापन आणि मग अशा प्रकारचा नंदुरबार आणि वाशिम हे 2 नवीन जिल्हे तयार
तर अशा प्रकारचा हा वाशिम जिल्हा. त्यानंतर पुन्हा 1999 मध्ये 2 नवीन जिल्हे निर्माण करतात. पुन्हा 1999 मध्ये महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यापासून हा भाग वेगळा काढला गेला आणि इकडे हिंगोली नावाचा जिल्हा निर्माण. हिंगोली. परीक्षेला विचारला जातो प्रश्न, हिंगोली जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. हिंगोली जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर हिंगोली आणि याचबरोबर भंडारा जिल्ह्यातून इकडचा हा भाग वेगळा काढण्यात आला. इकडे गोंदिया नावाचा जिल्हा निर्माण. गोंदिया. तर अशा प्रकारचा अतिपूर्वेकडे परत एकदा गोंदिया नावाचा जिल्हा निर्माण झाला आणि हा गोंदिया महाराष्ट्रातील 35वा जिल्हा ठरला. पुन्हा काही वर्ष गेली आणि 2014च्या निवडणुकांच्या आधी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून ठाणे जिल्ह्यातील हा वरचा आदिवासींचा भाग वेगळा काढला गेला आणि या भागात पालघर हा नवीन जिल्हा स्थापन करण्यात आला. तर अशा प्रकारचा हा पालघर आणि पालघर महाराष्ट्रातला कितवा जिल्हा ठरला? तर 36वा जिल्हा. तर अशा प्रकारचा हा पालघर जिल्हा आणि पालघर जिल्हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा ठरला आणि अशा प्रकारचं महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या झाली 36. परीक्षेला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती? तर सध्या किती जिल्हे आहे? 36. पण विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्रात जरी 36 जिल्हे आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख हा जिल्हाधिकारी म्हणून काम करत असला तरी प्रत्येकाला महाराष्ट्राचा मुख्य सचिव किंवा महाराष्ट्राचं मंत्रालय तिकडे संपर्क ठेवावा लागतो. ही आजची महाराष्ट्राची कंडिशन आणि अशा प्रकारचे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. पण प्रत्येकाला तिकडे संपर्क ठेवावा लागतो. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राचे जे काही विभाग पाडलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन किंवा ज्याला आपण प्रशासकीय विभाग असं आपण म्हणतो. अति महत्वाचा परीक्षेचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे? तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहे 6. लक्षात असू द्या. काही जिल्ह्यांचा मिळून एक विभाग असतो त्याला प्रशासकीय विभाग असं म्हणतात. मग महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग आहे. पहिला महत्वाचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग. कोकणातले 7 जिल्हे आहेत. 7 जिल्हे लक्षात ठेवा. ठाणे म्हणजे इकडे पालघर आहे, या डायग्राम मध्ये नाही येतो, पण पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 7 जिल्ह्यांचा समावेश आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये. त्यानंतर दुसरा प्रशासकीय विभाग आहे नाशिक प्रशासकीय विभाग. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर जवळजवळ 5 जिल्हे मिळून हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. पुढचा आहे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा प्रकारचे परत हे 5 जिल्हे मिळून त्यांचा हा संदर्भ आहे. पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे हा छत्रपती संभाजीनगर. आधी औरंगाबाद होता, आता छत्रपती संभाजीनगर. 8 जिल्हे आहे, 8. लक्षात असू द्या. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड अशा प्रकारचे जवळजवळ 8 जिल्हे मिळून हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. याचबरोबर इकडचा प्रशासकीय विभाग आहे अमरावती प्रशासकीय विभाग, ज्यामध्ये जवळजवळ 5 जिल्हे आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ अशा प्रकारच्या 5 जिल्ह्यांचा हा प्रशासकीय विभाग आहे. आणि यानंतरचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग. जवळजवळ 6 जिल्हे आहे नागपूर प्रशासकीय विभागात. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. तर विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहे 6. पण एक मुद्दा मला कव्हर करायचा आहे, तो महत्वाचा जो मुद्दा आहे की महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहे, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहे 6 आहे. पण विचारलं जातं महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग. मग महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय? की एका भागाची महाराष्ट्राचाच भाग आहे, परंतु या भागाची भाषा, या भागातील सण समारंभ, प्रथा, परंपरा, हवामान दुसऱ्या भागापेक्षा वेगळं आहे. त्याला प्रदेश असं म्हटलं जातं आणि असे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग आहे 5. आणि मग या प्रादेशिक विभागांमध्ये एक आहे कोकण, दुसऱ्याला म्हटलं जातं पश्चिम महाराष्ट्र,
तिसरा प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा, यानंतर आहे खानदेश आणि शेवटचा प्रादेशिक विभाग आहे विदर्भ. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राचे एकूण प्रादेशिक विभाग किती आहे. तर अशा प्रकारचे महाराष्ट्राचे जवळजवळ 5 प्रादेशिक विभाग आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता. आणि अजून एक माझा प्रश्न आहे, सरळ सेवांना जरा यावर जास्त भर दिला जातो म्हणून लक्षात आणून देतो. अजून एक माझा महत्वाचा प्रश्न आहे, सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रादेशिक विभाग कोणता. लक्षात असू द्या, सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रादेशिक विभाग कोणता, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रादेशिक विभाग कोणता, हा पण मला उत्तर द्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारचे प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग एक आत्ताच एक अनालिसिस म्हणून सांगून ठेवतो. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, एकाच वेळेस तीनही आकडे समोर असले की कन्फ्युजन होत नाही. प्राकृतिक विभाग मात्र 3 आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. तर विद्यार्थी मित्र हो, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करा, अत्यंत डिटेल, अत्यंत अनालिटिकल अभ्यास आपल्याला करावा लागतो, तरच परीक्षेला मार्क मिळतात. तुम्ही फक्त थातूर मातूर काहीतरी करून जाल, कोणत्याच कन्सेप्ट क्लिअर नाही, जिल्ह्यांचा क्रम योग्य माहित नाही, प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग यामधला फरक माहित नाही, तर त्याचे प्रचंड मोठे परिणाम तुम्हाला शकतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे अभ्यास करायचा, मग इतका प्रॉपर अभ्यास करा की या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्यालाच आपल्या परीक्षेची दावेदारी पेश करता आली पाहिजे आणि आपल्याला वेल नॉलेज पर्सन म्हणून समाजामध्ये पुढे जाता आलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारचं महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि सीमा आपण बघतो आहोत. महाराष्ट्राच्या सीमांच्या संदर्भात चर्चा करायची, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लागून आहे. तर मित्र हो, लक्षात असू द्या, हा एक पालघर जिल्हा आहे. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, महाराष्ट्राच्या जवळजवळ या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लागून आहे. मग सर्वात जास्त समुद्र किनारा 225 किलोमीटरचा लागून आहे, दिसतोच आहे आपल्याला डायग्राम मध्ये, रत्नागिरी जिल्ह्यात. आणि सर्वात कमी समुद्र किनारा लागून आहे तो म्हणजे ठाणे जिल्ह्याला, इकडे छोटासा आणि इकडे छोटासा, जवळजवळ. तर अशा प्रकारचा ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा आणि सर्वात जास्त समुद्र किनारा आहे रत्नागिरी जिल्हा. अशा प्रकारचा अनालिटिकल अभ्यास करावा लागेल. तर आपला जो मुद्दा आहे, अशा प्रकारचं महाराष्ट्राचं साधारणतः स्ट्रक्चर. यानंतर आपण मुद्दा बघितला तर परीक्षेला सरळ सेवेला एकदम साधे प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता. तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, किंवा ज्याचं आता नाव झालेलं आहे अहिल्यानगर. तर अहिल्यानगर हा जिल्हा 1 नंबरला आहे, जवळजवळ 17,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 2 नंबरला पुणे जिल्हा आहे, 15,400 चौरस किलोमीटरच्या आसपास क्षेत्रफळ आहे. 3 नंबरला आपला नाशिक जिल्हा आहे, जवळजवळ 15,200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आणि 4 नंबरला हा सोलापूर जिल्हा आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 जिल्हे अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर. लक्षात असू द्या. अनालिटिकल स्टडी करताना लक्षात येतं की विचारलं जाऊ शकतं सर्वात कमी आकार असणारे किंवा कमी क्षेत्रफळ असणारे सर्वात लहान जिल्हे कोणते. तर याचा जर आपण संदर्भ बघितला तर आपल्या लक्षात येतं सर्वात कमी आकाराचे किंवा लहान जिल्हे, सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर, फक्त 157 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे, फक्त 157, एकदम छोटा आहे. दुसरा आहे मुंबई उपनगर, त्याच्यापेक्षा थोडं जास्त, ते 446 चौरस किलोमीटर फक्त क्षेत्रफळ आहे. यानंतर मात्र तिसऱ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. सर्वात लहान तिसरा जिल्हा आहे हा बघा इकडे भंडारा. भंडारा 4,000 चौरस किलोमीटरच्या आसपास क्षेत्रफळ आहे भंडारा. आणि चौथा जिल्हा आहे ठाणे. विभाजन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ अत्यंत कमी झालं आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारे हे 4 जिल्हे आहे. आणि मग अशा प्रकारचे जिल्हे विचारले जातात. इव्हन बऱ्याच परीक्षांना असाही प्रश्न विचारला जातो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता.
तर तो जिल्हा होता ठाणे. 1,10,00,000 लोकसंख्या होती. पण सध्या जर आपण बघितलं तर सध्या त्याच्यामध्ये पॅटर्न काही चेंज झालेले आहे आणि त्यामध्ये आता ठाण्याचं विभाजन झाल्यानंतर आता पुणे जिल्हा 1 नंबर. आता जनगणना होणार आहे. मला उत्तर द्यायचं आहे. भारताची 16वी जनगणना आता होणार आहे. 16व्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण आहे? कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. 16व्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण आहे? हा माझा प्रश्न आहे. आणि याच माध्यमातून जिओग्राफीचा जो स्टडी आहे तो आपण चालू ठेवूयात आणि याच माध्यमातून नवनवीन संकल्पना, नवनवीन कन्सेप्ट एकदम डिटेल आणि एनालिटिकल एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने वेगवेगळे कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणार आहोत. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक यू एव्हरीबडी. गुड बाय.